नमस्कार, मी वैष्णवी. आज श्री हरी कानपिळे यांचा एक लेख बघणार आहोत. देवाची येद्वारी. एक नेहमीची संध्याकाळ, सूर्यकिरणांनी न्हालेली, पावसाची सर पडून गेल्यावर वृक्षावरून पाणी निथळावे तसे सोनेरी क्षण निथळत चाललेली संध्याकाळ. त्या संध्याकाळी साद घालणारा मंद मधुर वारा. वातावरण आपोआपच प्रसन्न होत होते, नुकताच उमललेल्या कमल फुलांप्रमाणे. अशा वेळी मी एका रस्त्यावरून जात होतो म्हणण्यापेक्षा भटकत होतो, कारण मनात भरकटणाऱ्या विचारांबरोबर मी पण वाहत होतो. मनातील उदासता आणि वातावरणातील प्रसन्नता यांना छेदून एका मंदिरातून स्वरांनी भिजलेले गीत कानावर आले. देवाजीच्या दारी आज रंगला अभंग. देवाजीच्या द्वारी अभंग नेहमीच रंगत असतो, पण आजच्या या स्वरात नेहमीपेक्षा वेगळाच सूर भासला. त्या स्वरांनी मन मोहरून गेले आणि पाय आपोआप त्या मंदिराकडे वळाले. मंदिर छोटेसे पण स्वच्छ होते, मन प्रसन्न करणारे होते. त्या मंदिरात विठोबा रखुमाईची मूर्ती उभी होती. फुलांचा मंद गंध दरवळत होता. जोडीला होते सात्विक सुरांचे साम्राज्य. टाळ मृदुंगाच्या गजरात देवाजीच्या द्वारी अभंग रंगत होता. मन निराशेच्या काळोखातून संधी प्रकाशात खेचले गेले. सुरांच्या साम्राज्यात स्वतःला हरवून बसलो आणि प्राजक्ताप्रमाणे मनही फुलून गेलं. समोर 5-10 मंडळी होती. सगळं जग विसरून वेगळ्याच जगात वावरत होती. त्या विश्वात गात होती, दंग होती. देवाजीच्या द्वारी क्षणभरी उभा राहूनही चालू विश्वापासून मुक्ती पाहून हरखून गेलो. सगळं काही विसरून ईशभजनात मंडळी दंग होती. तुमच्या आमच्या सारखीच माणसे. त्या माणसांना असणाऱ्या चिंता, प्रश्न त्यांनाही ग्रासत असतीलच, पण आता या क्षणी या सर्वांपासून ती मंडळी मुक्त होती. त्यांचे नाते प्रभूशी जोडले होते. त्या प्रभूला कर जोडून मी परत फिरलो, पण बरोबर काहीतरी प्रसाद घेऊन. अमोल असे काही मनाच्या थरावर बिंबलं गेले. मनावरचे उदासतेचे कवच कधीच निखळून गेले होते. स्वच्छ निर्मळ सात्विक प्रकाशाने मन भारून गेलं होतं. पावलं मावळतीकडे लागली, पण मनात एक प्रभात उगवली होती, एक नवा विचार घेऊन. देवाच्या दारातील सप्तसूर कानावर अजूनही तरंगत येत होते. मनाच्या दुःखावरती एक छान तोडगा सापडला होता. आपण या आनंदाला का बरे वंचित झालो? टाळ कुटणारे म्हणून बहुतेक जण अशा मंडळींचा का बरे उपहास करतात? मनात प्रश्नांचे काहूर माजले. डोळ्यासमोर आजच्या समाजातील काही दृश्य येऊन गेली. सिगारेटवर सिगारेट ओढणारे आपलं दुःख सिगारेटने जाळून पाहतात, पण खरंच का दुःख त्या सिगारेटने जाळून जाते? उरते ती फक्त सिगारेटची राख, पण त्या राखेनंही लाज राखलेली असते. आणि म्हणूनच दुःख न जळता राखलेलं असतं ते सिगारेट ओढणाऱ्यांचं शरीर. नाना विकारांनी ते शरीर सिगारेटच्या धुराप्रमाणे भरून जातं. दारूच्या पेल्यात आपलं दुःख बुडवू पाहणारे त्या दारूच्या पेल्यात स्वतःच बुडून जातात, पण दुःख काही सरत नाही. याप्रमाणे कितीतरी प्रकारच्या नशेत आजची पिढी धुंद होत आहे, स्वतःचे दुःख विसरू पाहत आहे. त्यापेक्षा ही अभंगाची धुंदी कितीतरी पटीने उच्च आहे. त्यात स्वतःला विसरण्याचं सामर्थ्य आहे, तसं मन प्रसन्न करण्याचंही सामर्थ्य आहे. मनाला शांतीचे सगळे सामर्थ्य मिळते. तमाशांसारखी कमी दर्जाची आशा धरण्यापेक्षा अभंगाची सात्विक आशा का धरू नये? देवाची या द्वारी रंगणारी मंडळी स्वतःला हरवून बसतात. पत्ते, सिगारेट, दारू, सिनेमा वगैरे पासून दूर राहून अभंगात रस घेणारी ही मंडळी. त्यांना नावे ठेवण्याचा आपल्याला काय अधिकार? श्रम करणारी मंडळी आपले श्रम कमी व्हावेत म्हणून गात असतात.
खेडेगावात मोठ हाकणारा शेतकरी कुठले तरी गीत गात गात मोठ हाकीत असतो. त्यामुळे त्यांच्या व बैलांच्या मानेवरील श्रमाचेही भरलेले मोठ रिकामी झाल्यावर हलके होते तसे वाटते. दिवसभराचा श्रम परिहार करणारे रात्री संगीताच्या सुरात विरून जातात. ही सगळी मंडळी गातात, पण त्यांचे गाणे आणि चालू पिढीच्या काही तरुणांच्या ओठावरचे गाणे यात पुष्कळ अंतर आहे. काही मुले दिसायला कोवळी असून मिसरूडही फुटलेले नसते, पण फिल्मी गाण्यांची लखेर अशी काही मारत असतात की क्षणभर मान लाजेने खाली जाते. गीतांचा अर्थही न कळणारे जीवनातील अनर्थ जाणत नाहीत. या दोन्ही तऱ्हेच्या गाण्यातील अर्थ काय? कारण तेही गात असतात, हेही गात असतात. फरक एकच, आणि तो म्हणजे काही गाण्यासाठी जगतात तर काही जगण्यासाठी गातात. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ते पुढे असेही आश्वासन देतात की तेने मुक्तीचारी साधी येल्या. चार मुक्ती साधायच्या की नाही हा वेगळाच प्रश्न आहे, पण देवाच्या दारात क्षणभर थांबल्याने मी एक आगळे समाधान साधून घेतले, एवढे मात्र खरे. टाळ बोलेची पडेला नाच माझा संग, देवाजीच्या दारे आज रंगला अभंग. देवाजीच्या दारे आज रंगला अभंग.